राजेशजी दाखल्या पाटील या स्पर्धेचे प्रणेते, त्यांच्याकडून आता प्राइज अनाउन्स देखील झालेला आहे। पहिला चेंडू सुद्धा पडला नाहीये या सामन्याचा आणि प्राइज अनाउन्स झालं। जर आजच्या ग्रुपमधून जय सोनोई वडनगर संघ क्वालिफाईड झाला तर एक रुबाबदार बोकड त्यांना दिलं जाणार आहे। क्या बात आहे। तर सर इथे शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत। जय मल्हार हॉटेलचे प्रोप्रायटर शरद कृष्णा पाटील अप्पा यांच्याकडून जय सोनोई संघाला भरभरून शुभेच्छा आल्या आहेत। खूप खूप धन्यवाद। बाउंड्री लाईनच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल पकडली तर केवळ प्रमोद म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयांचे कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला दिलं जाणार आहे। एमडी साहेब यांच्या नावाने आज संघ खेळतोय। वडूनगर पहिला बॉल स्विंग अँड मिस, टाळ्यांचा आणि शिट्यांचा कडकडाट तुम्हाला ऐकायला मिळेलच, कारण आज स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगणावरती घरच्या मैदानावर स्वतःच्या स्पर्धेमध्ये जय सोनोई वडूनगर संघ खेळताना दिसेल। एमडी स्पोर्ट्सच्या नावाने हा संघ या ठिकाणी उतरलाय। मदनजी जाधव आणि सुरत जाधव पुरस्कृत। गिरीश पहिलं षटक घेऊन मार्गस्थ। another fine ball, बॅक टू बॅक 2 डॉट येत आहेत। एक फ्लाइंग स्टार्ट मिळून देण्याचा प्रयत्न खरं तर फलंदाज विजयचा आपण पाहतोय। दोन्ही बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र गिरीशकडे व्हेरिएशन फार सुंदर आहे। पडल्यानंतर हलकासा बॉल बाहेर निघणारा आणि पाहतो एमडी साहेबांचा एक फ्लेक्स लावण्यात आलेला आहे स्क्वेअर लेगला। त्या फ्लेक्सला जर बॉल हिट झाला तर तब्बल 1100 रुपयांचं प्राइज त्या फलंदाजाला दिलं जाणार आहे। यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत। झेल पकडली फलंदाज बाद, विकेटचं पतन। विकेट या ठिकाणी मिळाली आहे, चांगली झेल पकडली आपण पाहतोय। बादल त्या ठिकाणी होता लॉंग ऑनला, चांगला झेल पकडत असताना विजयला मात्र शून्यावर मैदान सोडावं लागेल। बिग विकेट। थोड्याच वेळात एमडी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होणार आहे, ज्यांनी हा संघ पुरस्कृत केला या स्पर्धेमध्ये। आणि मित्रांनो त्यांचे भरपूर मोठ्या इव्हेंट्स तुम्ही आजपर्यंत पाहिल्यात आणि मला वाटतं भिवंडी तालुक्यामध्ये सर्वात मोठ्या ट्रॉफीज कुठल्या स्पर्धेमध्ये असतील तर एमडी स्पर्धा, एमडीची आपण पाहतो एमडी चषक, सरपंच चषक, त्या स्पर्धेमध्ये सर्वात मोठ्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळाल्या। आणि एसके एंटरटेनमेंट टीम आपल्या सोबत आहे, दरवर्षी त्यांची स्पर्धा तेच कव्हर करत असतात। यावेळेचा हा चेंडू तुम्ही पाहतायत लेग स्टंपला मिस करणारा बॉल, पंचांचा वाईट बॉलचा इशारा। पहिली धावफलकावरती इथे लागली आहे। राजेंद्र बजागेसर आणि गणेश पाटील सरपंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतायत, तसेच अजय सर सध्या टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेत। पहिली अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळाली निळक्रीडा पिंपळनेर बी संघासाठी। आपण पाहतोय धावांचा श्री गणेशा। हा कॉमेंट्री बॉक्स तुमच्या समोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मोबाईल कॅमच्या साहाय्यानं। खरं तर कॉम्बॉक्स तुम्हाला दाखवला जातो या ठिकाणी। गिरीश पाटील पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय, वेग आहे आणि वेगाबरोबर चांगलं मिश्रण पाहायला मिळालंय। लगातार विकेटच्या वरनं बॉल निघून जात असताना गिरीश पाटील यावेळेला चांगली स्टार्ट मिळवून देतोय। खडानखडा अनेक चोरट्या वाटा स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगणावरच्या जय सोनोई वडनगरच्या प्रत्येकी खेळाडूला ठाऊक आहेत, त्याचा ते फायदा उचलतात। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, न्यू बॅटर आपण पाहतोय शेवेस मैदानामध्ये एंटर झाला। बॅक टू बॅक दुसरा डॉट मोबाईल कॅमच्या साहाय्याने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात। प्रेक्षक वर्ग सध्या जय सोनोई एमडी स्पोर्ट्स वडनगर संघाला चेअर अप करत असताना एसके एंटरटेनमेंट टीमच्या माध्यमातून प्रत्येक दृश्य कैद केलं जाते। पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी, फक्त एक धाव एका षटकामध्ये 1 विकेट। गोलंदाजी आवडली असेल तर गिरीश पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या। हे सर्व जय सोनोई वडनगरचे समर्थक तुम्हाला पाहायला मिळतात, सध्या तुम्ही पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर।
नील मनेरेला तुम्ही पाहतात ऑन स्क्रीन. खूप मेहनत खरं तर नील मनेरे यांची देखील या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यानंतर हा कॉम्बॉक्स समालोचन कक्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय, जिथून धावतं वर्णन ह्या क्रीडा सोहळ्याचं, या क्रिकेट स्पर्धेचं तुम्ही ऐकतात पाहतात. संपूर्ण आमची ब्रॉडकास्टिंग टीम खूप मेहनत खरं तर पहिल्या दिवसापासून रात्रीपासून. आणि हा छोटा चिमुरडा, छोटा समर्थक तुम्ही पाहतात सध्याच्या घडीला ब्लॅक शर्ट वेअर करत असताना. चला वेळ कमी घ्या, वडूनगर टीम. पहिला बॉल डिलिव्हर झालाय 9:14 आपली स्पर्धा असली तरी कोणालाच माफ नाही. सर्वांसाठी रूल्स रेग्युलेशन हे समान आहेत, त्याच्यामुळे वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करा. इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. स्वर्गीय द्वारकाबाई गोपीनाथ पाटील यांच्या नावानं तुम्ही कॉमेंट्री बॉक्स पाहतात. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी नेवाली एंड कडनं गोलंदाजी केली जाते. बॉलिंग मार्कवर राजेश पाटील, वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर, एक अनुभवी खेळाडू आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अनेक उन्हाळे पावसाळी ज्या खेळाडूने क्रिकेटमध्ये बघितले आणि अजूनही आपण पाहतो यंगस्टर क्रिकेटर सोबत एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. राजेश पाटील नेवाली एंड कडनं बॉलिंग मार्कवर सज्ज होत असताना सामना करेल बॅटर ऋतिक म्हात्रे. आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, चांगला टच मध्ये चालू सीझनचा विचार केला तर. ऋतिक म्हात्रेच्या बॅट मधून पहिलाच बॉल फेस करत असताना चांगला फटका येतोय. बॉल सरळ निघून जातो एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं डीप एक्स्ट्रा कव्हरला. पॉवर प्ले संपल्यानंतर मोस्ट ऑफ फिल्डर बाउंड्री लाईन वरती आहेत, त्याच्यामुळे आता इथून गॅप शोधणं थोडंसं डिफिकल्ट होईल. मात्र आता धावांचा वेगही वाढवायचा आहे, त्याच्यामुळे स्ट्रोक मॅन्युफॅक्चर करावे लागतील. तुम्हाला प्रत्येक वेळेला गोलंदाज संधी देणार नाहीये. जेव्हा चांगले बॉल येतील त्याच्यावर आक्रमण करावं लागेल. ऋतिक म्हात्रेनं तो आक्रमण केलाय, भिरकावून दिले बॉल लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावा षटकार. टायमिंग होता या फटक्या मागे, समोर फोर्स करत असताना पॉवर फॅगिट, पॉवर झोकली होती या फटक्या मागे आणि बॉस सरळ पाठवल्या लॉंग ऑनच्या बाहेर. ऋतिक म्हात्रेच्या बॅट मधून पहिला सिक्सर तुम्हाला पाहायला मिळतोय. हा कॉम्बॉक्स तुमच्या समोर टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहतात, जिथून या स्पर्धेचं धावतं वर्णन पोहोचवलं जातं. त्यानंतर ही संपूर्ण ब्रॉडकास्टिंग टीम देखील आता तुम्हाला पाहायला मिळेल. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रसारित केली जाते. राजेश पाटील पुन्हा तयार, यावेळेला मिस्टामिंग आहे कवचच्या डोक्यावरनं. बॉसर निघून चालला डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर. कवच बाउंड्री लाईन भेदत असताना हा येतोय चौकार. आमचा डीजे मॅन तुम्ही पाहतायत, त्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. तसेच आपण पाहतोय सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी जसे चौकार षटकार येतील तसे प्ले केले जातात. त्यानंतर मागच्या रो मध्ये काही आमचे पाठीराखे पाहतोय MD स्पोर्ट जय सोनई वडूनगरचे. मात्र सध्याच्या घडीला मॅच कडे आपण वळलो तर खूप चांगला खेळ साकारतोय ऋतिक. यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आणखी एक चांगला फटका, मिस फिल्डिंग बॉल सीमा पार. आणखी एक दणदणीत खणखणीत चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज आता येत असताना आपण पाहतोय. 17 वर धाव फलक बघता बघता जाऊन पोहोचलाय. थोडीशी आता चिंता पाठीराख्यांच्या चेहऱ्यावर. इथे काय घडलंय, विकेट कीपर कडनं मिस्टेक झाली आहे. रनआउटची संधी होती. थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या या षटकामध्ये. तर शरद कृष्ण पाटील अप्पा यांच्याकडून या जय सोनाई संघाला
शुभेच्छा आलेल्या आहेत लाईव्हच्या माध्यमातून. ते सामन्याचा आनंद लुटत आहेत आणि त्यांच्याकडून भरभरून शुभेच्छा आल्या आहेत. खूप सारे धन्यवाद शरद अप्पा. अठरा धावा धावफलकावरती सध्या इथे लागले. थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या या षटकामध्ये. आपण पाहतोय एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मिस्टेक झाली, तिथे 4 मिळाला. त्यानंतर कीपरकडनं झेल ड्रॉप झाली आणि झेल कोणाची ड्रॉप झाली तर तो अक्षरशः तुटून पडलाय. ऋतिक म्हात्रेला जीवनदान मिळालं. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 18 धावा धावफलकावरती. राजेश पाटील पुन्हा सज्ज होतोय नेवाली एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसतोय बॉल हवेमध्ये. मिड विकेटचा फिल्डर डाऊन दी बॉल. धीरज धुमाले मिस्टेक होणार नाहीये. फलंदाज बाद. विकेटचं पतन. दुसरा धक्का. आपण पाहतोय 2 षटकांचा केस संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि मित्रांनो आपण पाहतोय जय सोनोई वडुनवगरची क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतात. बाळामामा चषक आणि वडुनवगर गावासाठी खऱ्या अर्थानं एक भरपूर मोठा बहुमान आणि अभिमानच म्हणावा लागेल. कारण आपल्या गावाची ग्रामदेवता आई देवी आणि सोनोई मातेची आरती ज्ञानेश्वर हरिश्चंद्र चिकणे अर्थातच सुप्रसिद्ध कवी आपल्या वडुनवगरचे सुपुत्र ज्यांच्या माध्यमातून लिहिण्यात आलेले आहे. आणि त्या आरतीचा प्रकाशन सोहळा याच स्पर्धेच्या अंतिम दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. भरपूर मी म्हणेल अभिमानाचीच गोष्ट, एक प्राऊड मुवमेंट असेल आपल्या गावासाठी खऱ्या अर्थानं. कारण आपल्या ग्रामदेवतेची आरती आज लिहिण्यात आलेली आहे आणि ती प्रकाशित केली जाणार आहे बाळ्यामामा चषकाचं औचित्य साधूनच अंतिम दिवसामध्ये. खरं तर चिकणे परिवाराचा उल्लेख केला. जेव्हा जेव्हा वडुनवगरचं नाव येईल तेव्हा तेव्हा चिकणे कुटुंबाचं उल्लेख करण्यात येतो. वेल एज्युकेटेड परिवार म्हणून या परिवाराकडे पाहिलं जातं आणि तसेच कला क्रीडा क्षेत्रामध्ये देखील नेहमीच त्यांचं एक पाऊल पुढे पाहायला मिळालं. ज्ञानेश्वर चिकणे असतील, त्यांचे बंधुराज योगेश चिकणे सर असतील, खऱ्या अर्थानं त्यांनी देखील एक फार मोठी उंची गाठली आहे सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये. आणि हा चित्र तुम्ही पाहताच सध्या ऑन स्क्रीन. बाळामामा चषक 2024 वडुनवगर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आई देवी मातेची आणि सोनोई मातेची आरती या ठिकाणी प्रकाशित केली जाणार आहे. अर्थातच येथून पुढे जेव्हा जेव्हा दर मंगळवारी आपण मंदिरामध्ये जाऊ तेव्हा हीच आरती माते चरणी आपण गाणार आहोत. एक अभिमानाची गोष्टच असेल आपल्या गावासाठी. पहिलं असं गाव असेल की ज्या गावातील गावदेवी मातेची आरती तयार करण्यात आली आहे. बोलूया आपण क्रिकेटच्या दिशेनं. धीरज धुमाले गोलंदाजी करण्यासाठी येतोय. जिल्हा परिषद शाळेच्या टोकाकडनं पहिलाच बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये धाव फक्त आणि फक्त 1 खर्च केली होती गिरीशनं. त्याच्यानंतर राजेशच्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आल्या. तिथे क्षेत्ररक्षणही थोडंसं खराब पाहायला मिळालं होतं. मात्र आता इथून पुन्हा धीरजनं चांगल्या चेंडून आपल्या षटकाची सुरुवात केली आहे. नेक्स्ट मॅच या पुढील सामना तुम्ही पाहणार आहात. धीरज पुन्हा एकदा राऊंड द विकेट. तो यावेळेचा हा चेंडू पाहतो आपण वेगवान, जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी जोडली गेली आहे. स्विअर मारा. तर उत्कृष्ट स्कोरर गुणलेखक समीर कांबेकर साई सेवक यांच्याकडून सुद्धा जय सोनई संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छांचा वर्षाव खऱ्या अर्थानं करण्यात आलेला आहे या स्पर्धेचा आपण विचार केला तर. स्पर्धाच तितकी मोठी आहे. यावेळेला वॉट शॉट, चाबुक शॉट, बॉसर लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावा षटकार. थँक यू डीशे. ऑन द राइज अगेन्स्ट द स्विंग एक्झिक्युशन पाहायला मिळालं. राऊंड द विकेट नाही क्रॉस जाणारा बॉल त्याच्यावरती केला प्रहार. लॉंग ऑनच्या बाहेर दणदणीत षटकार पाहायला मिळाला. याच खेळाडूला जीवन दान मिळालंय. विकेट कीपर कडनं झेल ड्रॉप झाली होती आणि तो आता तुटून पडतोय मैदानामध्ये. छोटी छोटी चूक ही निर्णायक ठरत असते आणि स्मशान शांतता तुम्ही मैदानामध्ये पाहतात. कारण वडुनवगरच्या विरोधात आक्रमण सुरू केलंय. प्रतिहल्ला चढवलाय प्रतिस्पर्धी संघाने.
सचिन गायकवाड नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला, तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. मात्र स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतायत पिंपलनेर एक्सप्रेसच म्हणावं लागेल. ऋतिक म्हात्रे ज्या पद्धतीने ज्या फ्लोनं बॅटिंग करतोय, धीरज पुन्हा सज्ज होतोय. धीरजचा हा बॉल दांडी उडवली आहे, बॉल अंतर दंडा बाहेर, फलंदाज बाद. टॉस बॉल होता, मात्र इतका वेग होता या चेंडूमध्ये की त्या वेगावरती मी म्हणेल अक्षरशः सवार झाला आणि त्या वेगाला प्रत्युत्तर देता आलं नाही. आणि धीरजने लगेच सांगितलंय, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही. दांडी उखडली आहे. ऋतिक म्हात्रे जे वादळ मैदानामध्ये घोंगावत होतं, त्या वादळाला क्षमवण्यामध्ये यशस्वी ठरला आणि अखेर हे तिसरं यश संपादित करत असताना एमडी स्पोर्ट जय सोनवाई वडनवगर, कीर्ती 11 या नावानं आज जय सोनवाई वडनवगर संघ या ठिकाणी खेळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि सिक्सर नंतर प्रति हल्ला चढवला हा ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहतायत. हे दृश्य बघितल्यानंतर असं वाटतच नाही की एका ग्रामीण भागामध्ये क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. डोळ्यांच्या कॅमेरामध्ये कैद करून ठेवावं असं हे क्षणचित्र खऱ्या अर्थानं ड्रोन कॅमच्या माध्यमातून टिपले गेलेत. 25-3 न्यू बॅटर मैदानामध्ये नयन एंटर होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा धीरज तयार. राईट आर्म राऊंड विकेट न थोडासा बदल फिल्डिंग मध्ये करण्यात आला. विकेट कीपर आता विकेट पासून भरपूर दूर. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग एक फिल्डर गली रिजन मध्ये शॉर्ट पॉइंट ला एक फिल्डर सज्ज करण्यात आला. धीरज धुमाले तयार होतोय. राऊंड द विकेट न हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळतोय लॉंग ऑफला. बॉल सरबलेटने खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. एकच धाव त्या ठिकाणी सोडली गेली आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहतात 26 रन्स. सव्वीसावा धाव फलकावरती आणि तिसरा खेळाडू आपण याच षटकामध्ये बाद होताना पाहिला. सचिन गायकवाड स्ट्रायकिंग एंडला आता पहिल्यांदा येतोय. एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट मधील. तो मोठा खेळ आज साकारणार का? खोलवर टप्प्याचा बॉल सचिनच्या विरोधात खोदून काढावा लागलाय. ऑन साइडला लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि एका धावेने स्कोर 27 वर. चांगला पलटवार पुन्हा एकदा या सामन्यामध्ये करत असताना पहिलं षटक राहिलं पूर्णपणे गिरीश पाटीलच्या नावावरती, अर्थातच एमडी स्पोर्ट वडूनवगरच्या नावावरती. सेकंड ओव्हर मध्ये 17 आल्या. तिथे मात्र कुठेतरी पलटवार करण्याचा प्रयत्न ऋतिक म्हात्रेने केला. मात्र तदनंतर आपण पाहतोय धीरज धुमालेच्या विरोधात देखील चांगली स्टार्ट मिळाली होती पिंपलनेर बी ला, मात्र त्याला क्षमवण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज. राऊंड द विकेट ना पुन्हा एकदा तयार. लेंथ बॉल होता, पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल. डॉट चेंडू येतो आणि याचबरोबर 3 षटकांचा केस संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 27-3, म्हणजे बरोबर 9.00 ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय बॅटिंग करत असताना. आणि 3 षटकांसाठी आपण पाहतोय आतापर्यंत 18 मिनिटे घेतलेले आहेत. याचा अर्थ एक फिल्डर तुम्हाला इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. तत्पूर्वी इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. श्री राजू पाटील युवा सेना भिवंडी तालुका सचिव ग्रामीण कारिवली यांच्या माध्यमातून या आयोजनाला नियोजनाला आणि खास करून राजेश दादाला शुभेच्छा आलेल्या आहेत की खूप छान आयोजन केलेलं आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून बघायला अतिशय आनंद होत आहे. बघा या ठिकाणी वडूनवगर संघ एक्स्ट्रा वेळ घेतल्यामुळे एक फिल्डर तुम्हाला इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. 18 मिनिटे आपण वापरलेले आहेत 3 षटक पूर्ण करण्यासाठी. अतिरिक्त जी 2 मिनिटे दिली होती तीही तुम्ही पूर्ण यूज करण्यात आली. त्याच्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू आता तुम्हाला सर्कल मध्ये घ्यावा लागेल. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की ऑर्गनायझिंग टीम असू द्यात किंवा अदर असू द्यात, नियम हे सर्वांसाठी सारखेच आहेत या स्पर्धेमध्ये. प्रज्वल पाटील स्टेजवर यायचं आहे. प्रज्वल पाटील, राजेश पाटील यांचे सुपुत्र प्रज्वल पाटील
यांना विनंती असेल की आपण स्टेजकडे या. गावातील प्रेक्षक आपण पाहतो आज प्रत्येक स्टँड इथे भरलेला पाहायला मिळतो आणि चर्चा सुरूच होती कारण मी एक 40+ ची मॅच बघितली इथे इव्हिनिंगला. जेव्हा मी आलो तेव्हा 40+ विक्रम स्मृती संघ खेळत होता आणि तेव्हाही किरण तले आपण बघितलं की पूर्ण मैदानावर प्रेक्षक बघायला मिळाले होते. म्हणजे वडूनवगर, खरं तर मी काल देखील उल्लेख केला की दिवाळी चषक मी प्रथमताच केला वडूनवगर मध्ये, मात्र तेव्हा कळालं की सर्वात जास्त प्लेयर्स आणि टीम कुठल्या गावात असतील. 20 टीम दिवाळी चषकामध्ये एका गावामध्ये. क्या बात आहे, म्हणजे किती क्रिकेट प्रेमी आहेत बघा. आणि हे प्रेम खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. सर, तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर जर आपण झेल पकडता तर केवळ प्रमोद म्हात्रे यांच्याकडून तब्बल 200 रुपये तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे. तर प्रेक्षकांनी सज्ज राहा, लहान मुलांनी सज्ज राहा. सीमारेषेबाहेर चांगल्या प्रकारे एक उत्तम झेल पकडा आणि 200 रुपये पटकवा. क्या बात आहे. चला, म्हणजे मॅच फ्री मध्ये बघा आणि पैसे कमवा. पैसे जिंका, कमवा नाही तर पैसे जिंका. तुमच्यामध्ये टॅलेंट असेल तर तुम्ही कॅच घ्याल. गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही पाहतायत गोलंदाज घनश्याम येतोय आणि एक अनुभवी खेळाडू एमडी स्पोर्ट जय सोनवाई वडूनवगर संघाचा बॉलिंग बारकवेळ ओव्हर द विकेट. समोर सचिन गायकवाड. घनश्यामचा पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर. चांगली लाईन पाहायला मिळाली आहे. स्विंग अँड मिस. सचिन गायकवाडच्या विरोधात अंतिम षटकामध्ये अशी गोलंदाजी करणं सबके बस की बात नाही. सर, पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल लागत आहेत. हॅट्रिक साठी मयूर म्हात्रे यांच्याकडून 500, निलेश कमराकर पाटील यांच्याकडून 500, मयूर मडवी यांच्याकडून तब्बल 500 आणि एक विकेटसाठी 200 रुपये. क्या बात आहे. घनश्याम पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ, अनदर गुड बॉल. ब्युटी ऑफ क्रिकेट. लेग कटर. पडल्यानंतर थोडेसे बाहेर वळणारे बॉल. सचिनला शांत ठेवलंय. नेहमीच सिद्दीक बाबे सर ज्याच्या विषयी म्हणतात की जिसके सामने हवा काम नहीं करते और दुआ भी काम नहीं करती, मात्र या वेळेला घनश्यामची ही गोलंदाजी काम करत असताना लगातार 2 डॉट चेंडू घनश्याम हाताळतोय सचिनच्या विरोधात. यावेळेला आणखी एक स्लो वन पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा बॉल होता. बॉडीला ब्रश झालाय. एकच धाव त्या दरम्यान मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहता धावफलकावरती 28. पूर्णपणे मी म्हणेल घरच्या मैदानावर सांगितलंय इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. खरं तर मॅच संपली नाहीये, मात्र सध्याच्या घडीला पूर्णपणे पकड जय सोनवाई वडूनवगर संघ मिळवत असताना या डावावरती. नयनला एखादा मोठा फटका साकारावा लागेल. सचिन आता एका बाजूने आपण पाहिलं तर स्ट्रगल करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा सज्ज. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल. हाफ ट्रॅकर होता, खूप जास्त बाहेर निघणारा होता. इथे पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव इथे मिळाली आहे. अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 29 रन्स. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक पाहायला मिळतात कारण आज घरच्या मैदानावर घरचा संघ क्रिकेट खेळतात. स्पर्धा आयोजित करण्यासाठी परेश कापूकरने सांगितलं की खूप जास्त मेहनत होती, खूप सपोर्ट लाभला आम्हाला गावकऱ्यांचा. मात्र इथे खेळ असताना देखील खूप चांगला सपोर्ट गावकऱ्यांचा त्यांना लाभला. आणि एक डॉट बॉल. 1 डॉट बॉल. टाळा वाजत नाहीयेत. वडूनवगर वाले झोपले वाटतं. एवढी चांगली गोलंदाजी होते तरी टाळ्या येत नाहीयेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. हा आवाज. जय श्रीराम. पुन्हा एकदा घनश्याम तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. आता टाळ्या सुरू झाल्यात. स्वागत कन्स्ट्रक्शन स्टँड मधून एकदा जोरदार बोला गणपती बाप्पा. ओरिया. क्या बात आहे. हा आवाज वडूनवगरकरांचा आहे आणि सध्याच्या घडीला पूर्णपणे हे पॅक क्राउड जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. संदीप पाटील तात्या याच्याकडून घनश्यामसाठी मेजवानी असेल. घनश्याम पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेरून निघून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. यस्टांवर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. हा क्राउड जिथे जागा मिळेल तिथे बसतायत, मात्र जे बॅरिकेड रेलिंग्स आहेत त्यांना सोडून थोडे मागे राहा बस. 30 धाव फलकावरती 30 रन्स. 3 गडी आतापर्यंत गमावलेत. घनश्याम पुन्हा एकदा सज्ज होतोय.
यावेळेला आणखी एक स्लो बबन पडल्यानंतर ब्रेक होऊन बाहेर निघणारा बॉल होता. काय गोलंदाजी केले, एकाही वेळेला वेगवान चेंडू हाताळले नाहीयेत. वारंवार आपण बघितले डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावरती 31 धावांनी टार्गेट सामना जिंकण्यासाठी असेल 32 धावसंख्येचं. 32 रन्स टू विन. एमडी स्पोर्ट जय सोनोई वडनगर संघाला हा टार्गेट या ठिकाणी 32 चा सेट केलाय. फक्त आणि फक्त 31 धावा जोडता आल्या पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि बघा थोड्याच वेळात ज्यांच्या नावानं हा संघ इथे खेळतोय अर्थातच एमडी साहेबांचे देखील शुभ आगमन होणार आहे. चला वळूया आपण पुढील टॉस कडे. चौथा हिरवा मानकोळीच्या विरोधात जय हनुमान पिंपलास यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्हीही संघ कर्णधार टॉस करण्यासाठी आपण यावं. चौथा हिरवा मानकोळी मला वाटतं एमडी साहेबांच्या शुभास्तेच आपण टॉस करणार आहोत. थोड्याच वेळात या ठिकाणी साहेबांचं शुभागमन होईल. आपण पाहतो 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 आव्हान इथे मात्र पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. अर्थातच तुम्ही जी लढत पाहतायत एमडी स्पोर्ट जय सोनोई वडनगरच्या विरोधात न्यू एकविरा पिंपलनेर बी आणि ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष तसेच सुप्रसिद्ध उद्योजक ज्यांचा नेहमीच जय सोनोई वडनगर संघासाठी मोलाचा खरं तर मी म्हणेल योगदान राहिलं. एक दिलदार मनाचे व्यक्तिमत्व एमडी साहेबांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होईल. थोड्याच वेळात या ठिकाणी शुभ आगमन. क्या बात आहे, या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. बाळामामा चषक 2024 मध्ये वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शुभ आगमन झालेलं आहे. 28 नंबर वाला अर्थातच आमचा एमडी शेट आला. एमडी शेट आला. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष तसेच जेव्हा जेव्हा जय सोनोई वडनगर संघ त्या विभागामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जाते तेव्हा एक मोलाचं योगदान महत्वाचा वाटा ज्यांच्या माध्यमातून असतो अर्थातच मदनजी दत्तू जाधव साहेब एमडी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि हा त्यांचा ताफा तुम्ही पाहतात. त्यांच्या समवेतच रामकृष्ण काकडे तदनंतर सूरज जाधव अनंत केने आणि फार मोठ्या संख्येने ही मंडळी तुम्हाला पाहायला मिळते. वेलकम आपला बाळामामा चषक 2024 या स्पर्धेमध्ये मी करतोय मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम. ज्यांची आतुरतेने मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण वाट पाहत होतो आणि अखेर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सूरज जाधव आपले देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं मित्रांनो सध्याच्या घडीला तुम्ही जय सोनोई वडनगर संघाला देखील पाहतात. ऑन स्क्रीन तुम्ही हे दृश्य पाहतात आणि मित्रांनो सर्वात मोठी स्पर्धा आमने लोणार परिसरामध्येच नव्हे तर भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांच्या स्पर्धेमध्ये सर्वात मोठ्या ट्रॉफीज आपण बघत आलोय अर्थातच एमडी ट्रॉफीचे शिलेदार आणि आमचे पुरस्कर्ते सन्माननीय एमडी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. हे पाहू शकता त्यांच्या सोबतच अनंता केने एक लेजंड क्रिकेटर तदनंतर या स्पर्धेचे प्रणेते राजेशजी दाखल्या पाटील प्रमोदजी म्हात्रे सूरज जाधव आणि रामकृष्ण काकडे त्याचबरोबर त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी आलेला आहे. त्या सर्वांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया आणि वळूया पुढील सामन्याचा टॉस देखील केला जाणार आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. नेक्स्ट मॅच चौथा हिरवा मानकोली बी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहणार आहात जय हनुमान पिंपलास या दोन संघादरम्यान मॅच पाहायला मिळेल. मी पाहुण्यांना विनंती करेन आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स
ज्यांच्या माध्यमातून बाळामामा चषकामध्ये टॉस बॉक्स आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे आणि हा टॉस करण्यासाठी आमने लोणार्ड असोसिएशनचे प्रेसिडेंट आणि त्या विभागातील एक दिग्गज व्यक्तिमत्व MD साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. वेलकम अनंत केने. टॉस या ठिकाणी केला जातोय. कॉलिंग कोणाची असेल? मानकोली बी संघ कर्णधार कॉल करतोय. बाळ्या मामा असं कॉल आहे आणि तेच आलेला आहे. बाळ्या मामाच आलेला आहे. क्या बात आहे. टॉस जिंकलाय मानकोली बी न. मी पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की तर या ठिकाणी आपण पाहतो टॉस हे संपन्न झालं आणि डिसिजन मला वाटतं पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे. मॅच आपण सुरू करतोय. दोन्ही संघांना आपण देऊया खूप सारे शुभेच्छा. मानकोली बीच्या विरोधात जर्मन पिंपलास यापुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. वळूया आपण पुन्हा एकदा वडूनगर कशा पद्धतीने धावा चेस करतायत त्या ऐकण्यासाठी वडूनगर गावातीलच एक सुमधुर आवाज अर्थातच ज्ञानेश्वर चिकणे सरांना इन्व्हाइट करूया. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच समीर जी ठाकरे. तुझ्यासाठी आयुष्यात एक कविता करून पाहिली. तुझ्यासाठी आयुष्यात एक कविता करून पाहिली. तू आयुष्यातून कायमची गेली आणि ती मात्र शीर्षकाशिवाय राहिली. ती मात्र शीर्षकाशिवाय राहिली. तर इथे मात्र या स्पर्धेचं शीर्षक आपण पाहतोय सन्माननीय श्री बाळ्यामामा चषक 2024. आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. नक्कीच MD शेठ ज्यांच्या नावाने खरं तर जय सोनई वडूनगर हा संघ या ठिकाणी खेळतोय. MD शेठ यांचं खूप मोठं स्वप्न होतं की कधी ना कधी MD चषक मारावा. परंतु त्यांनी बरेच वर्ष ते स्वप्न पाहिलं आणि खास करून जय सोनई वडूनगर संघाने त्यांचं ते स्वप्न पूर्ण केलं. आणि नक्कीच काल आम्ही चर्चेमध्ये जय सोनई वडूनगर संघाशी जेव्हा चर्चा केली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की खरोखरच त्या दिवसापासून त्यांचं इतकं प्रेम जय सोनई वडूनगर संघावर जडलं की आज आपण पाहतोय नक्कीच त्याच प्रेमाखातर MD शेठ या व्यासपीठावर आणि त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांच्या जोडीला आपण पाहतोय अगदी चेअरअप करण्यासाठी जय सोनई वडूनगर संघाला. वेलकम साहेब. आपला पुन्हा एकदा या वडूनगरच्या पावनभूमीमध्ये मी ज्ञानेश्वर चिकणे हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. घनश्याम पाटील आणि दिनेश पाटील ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. पहिला चेंडू 9:47 पहिला चेंडू या ठिकाणी पडतोय आणि पहिलाच चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओहो, मिडॉनला मात्र झेल सुटतोय. जीवनदान या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर. यस, घनश्याम यासाठी नक्कीच पारितोषिक आलेले केतन पाटील याच्याकडून वनर बॉय ऑफ वडूनगर क्रिकेट षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक. आणि नक्कीच MD शेठ यांचं जे बॅनर आहे त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट करता तर त्या बॅट्समनला 1100 रुपयांचं पारितोषिक. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यस, मात्र मिस टाइम फटका आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफला जाऊन झेल घेतोय. फलंदाज घनश्याम याची खेळी संपुष्टात. कधी कधी तुमच्या समोर ना धावसंख्या कमी असली, टार्गेट कमी असला की अति आत्मविश्वास येतो आणि नक्कीच त्या अति आत्मविश्वासात ना
नक्कीच तुम्ही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असता, लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करत असता. इथे घनश्यामच्या बाबतीत आय थिंक तेच घडलेले. पहिल्या चेंडूवर नक्कीच जीवनदान मिळाल्यानंतर कुठे ना कुठे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करणं आवश्यक होतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला नक्कीच थारा नसतो. धावसंख्या आपण पाहतोय 2 पहिला फलंदाज घनश्याम, एक मोठा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. प्रशांत पाटील, शिवनाथ पाटील, नरेश पाटील आमचे क्लासमेट या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हार्दिक स्वागत असेल. यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, अगदी समोर खेळलेले आहेत. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 38 सर्कलच्या बाहेर. इथे मात्र पाहतोय आपण थंबलिंग झाला आणि त्याच ठिकाणी लगेच 2 धावा पूर्ण करण्याची संधी दोन्ही फलंदाजांना. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे अगदी शेवटपर्यंत चेंडूवर नजर नव्हती आणि त्याच अनुषंगाने दोन्ही फलंदाजांनी लगेच ते हेरलं, 2 धावा कंप्लीट केल्या. येस, इथे मात्र चेंडू पायांवर आदळतो. अपील मात्र पंच सहमत नाहीत. पंच गणेश पाटील, पंच राजेंद्र बजागे. खरं तर पाहू शकता हा क्राऊड, हे प्रेम आहे जय सोनई वडूणवगर संघावरील. खरं तर गावातील प्रत्येक संघावर हा क्राऊड जो आहे नक्कीच वडूणवगरचे जे पाठीराखे ते प्रेम करतात. कुठेही अगदी यूट्यूबच्या माध्यमातून कुठेही स्पर्धा असो गावातील संघाची, नक्कीच अगदी त्यांचं लक्ष असते. इथे पहा, अगदी तीळ ठेवायला मी तर म्हणेन पाय ठेवायला जागा नाही इतकं क्राऊड. जबरदस्त जबरदस्त. आणि असं क्राऊड असल्यावर अगदी तुमच्या अंगामध्ये 100 हत्तींचं बळ येत असतं. स्वतःच्या खेळपट्टीवर, स्वतःच्या मैदानावर खेळताना नक्कीच तुमच्या पाठीराख्यां समोर गोलंदाज तयार. सुरेख फटका होता, शरीरापासून दूर खेळले होते. नक्कीच काय फटक्यामध्ये टायमिंग होतं. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चौकाराने धावसंख्या धावफलकावर लागते ती 9. खरं तर जेव्हा तुम्ही स्वतःच्या पाठीराख्यांसमोर खेळता अगदी मैदानात, तेव्हा नक्कीच तुमच्यावर दबाव असतो. इथे मात्र दबाव जुगाडलेला आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. इथे मात्र फुल टॉस आहे. यावेळी पंच नक्कीच आमच्याकडे वळतायत. वाईड बॉलचा इशारा येतो इथं पंच राजेंद्र बजागे सरांचा. बघूया आपण कशा प्रकारे हा वाईड हँडल केला होता. यस, अगदी आपण पाहतोय की क्रीजच्या बाहेर सोडला होता चेंडू. 32 धावा फक्त करायचे आहेत. खरं तर दबाव नक्कीच पिंपळनेर संघाच्या गोलंदाजांवर असेल. अगदी 32 धावा जर सेव्ह करायच्या, टार्गेट 32चं, तर अचूक टप्प्याची गोलंदाजी आवश्यक आहे. इथे मात्र पाहतोय आपण डावेष्टीच्या बाहेर चेंडू. फुल टॉस होता, लोअर फुल टॉस चेंडू. पंचांकडून पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. बघूया पंच नक्की त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा तर इशारा केलेला आहे. पाहू शकता हे क्राऊड. बंटी पाटील तिथे आहेत, नक्की ज्यांच्या मातोश्री विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. बंटी पाटील या आपण व्यासपीठावर. नक्कीच आपलंही या व्यासपीठावर हार्दिक स्वागत असेल. यस, वाईटसाठी पंचांनी 3ऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. खरं तर कुठे ना कुठे पंचांच्या मनात या ठिकाणी डाऊट आहे, शंका आहे. परंतु बघा मित्रांनो, इथे गेली 7 दिवस कुठल्याही संघावर अन्याय झालेला नाही आहे. निश्चित कुठल्याही संघावर इथूनही पुढे अन्याय होणार नाही. सूरज जाधव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सध्या जय सोनई वडूणवगर संघाने जी आकर्षक जर्सी परिधान केलेली आहे ती सूरज जाधव यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. धन्यवाद साहेब, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय. जय सोनई संघावर तुम्ही जे प्रेम करताना नक्कीच या आमच्या वडूणवगर गावच्या तमाम ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आपलं शतशः ऋणी आहोत. मान्य श्री मदनजी दत्तू जाधव MD शेठ ज्यांना म्हटलं जातं आहे, माझी उपसरपंच ग्रामपंचायत आमनेपाडा, त्यानंतर आमने लोणाड परिसर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, ओमसाई सेवा मंडळ नक्कीच संस्थापक अध्यक्ष. खूप जास्त पदं आहेत त्यांच्याकडे. आणि पद मित्रांनो कोणाकडे असते? ज्याच्याकडे चांगली लीडरशिप असते.
यस, इथे क्लिअर कट पंचांकडून तपासणी झालेली आहे आणि पंचांकडून वाईट बॉलची यस नक्कीच डॉट चेंडू आहे, वाईड नाहीये. क्षमस्व. झूम स्क्रीनमध्ये निश्चितच पंचांनी अगदी क्लिअर कट या ठिकाणी तपासणी केली. मी म्हटलं होतं मगाशी की कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही, इथून तुम्ही नक्कीच निराश होऊन जाणार नाही. इतक्या लांब तुम्ही स्पर्धा खेळायला येता, अगदी तुमचे पाठीराखे डोळ्यात तेल घालून तुमच्या कामगिरीचं निरीक्षण करत असतात आणि नक्कीच कुठल्याही संघावर इथे अन्याय होणार नाही, पाठीराखेही निराश होणार नाहीत. तर वाईड या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेले. डॉट चेंडू जातोय आणि अशा प्रकारे धावसंख्या धावपळकावर लागते ती 10. यस, पंच राजेंद्र बजाके सरांनी माफी मागितलेली. मित्रांनो, अगदी जर माणसाचा विचार केला ना तर प्रत्येक माणूस हा परफेक्ट नसतो कुठल्याच गोष्टीमध्ये. पाहू शकता हा नक्कीच जनसमुदाय, इतका जनसमुदाय बघितला की खरोखरच असं वाटतंय की ही स्पर्धा अगदी 100% यशस्वी झालेली आहे. वेलकम ऑल. नक्कीच प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र काय जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर निलेश पाटीलच्या बॅटमधून हा गगनचुंबी षटकार. यस, काय जबरदस्त फटक्यामध्ये ताकद होती. खरं तर बॅटवर जेव्हा चेंडू आला क्रीजचा वापर केला होता अगदी नक्कीच, आणि त्यानंतर चेंडूला सरळ भिरकावून दिलं होतं. मिड विकेट सीमा रेषाच्या बाहेर षटकार आणि षटकाराने धावसंख्या पुढे सरकते. इथे मात्र ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता, फ्रंटफुटवर आले होते फलंदाज. खरं तर ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा इरादा होता. पाहू शकता आपण स्टेप आउट झाले होते, थोडा किंचित ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू त्यानंतर जास्त वळला. 16 धावा धावपळकावर लागल्या, अजून 16 करायचे आहेत. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेरचा पंच करण्याचा प्रयत्न, परंतु पंच गणेश पाटील सरांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावेने धावसंख्या 17वर पोहोचलेली आहे. तर निलेश कमलाकर पाटील यांच्याकडून नाही, पंच स्वतः जेव्हा रिव्ह्यू घेतील तेव्हाच नक्कीच चेक केलं जाईल. यस, आता मात्र पंचांनी या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निर्देश दिलेले आहेत. पंच अजय पाटील आपण निरीक्षण करा. सन्माननीय अनंताजी केणे साहेब, भावाळे गावचे उद्योगपती, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमनेपाडा सन्माननीय उद्योजक रामकृष्णजी गजानन काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच या मान्यवरांचं मी या वडूनगर पावनभूमीमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. यस, पंचांकडून निरीक्षण झालेले. व्हाईट बॉलचा इशारा येतोय नक्कीच तिसऱ्या पंचांचाही. अगदी आपण जर बघितला जास्तीचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर स्विंग झाला होता. धावसंख्या सिंगलने पुढे वाढते, नक्कीच वाईडने 17. इथे मात्र पाहतोय आपण हुक केलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही आहेत. लॉंग लेग आणि फाईन लेग यांच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. विहान यांच्याकडून निलेश साठी हॅट्रिक 500 रुपयांचं आणि चौकार हॅट्रिक 500, षटकार हॅट्रिक 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. काय जबरदस्त हुकचा फटका आपण बघितला. नक्कीच अगदी निलेश फॉर्ममध्ये आलेला आहे. प्रत्येक चेंडू त्याला फुटबॉल सारखा जणू दिसतोय. 21 धावा धावपळकावर लागलेले आहेत. यस, MD साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या बॅनरला जर हिट करता तर 1111 रुपयांचं पारितोषिक. इथे पाहतोय आपण जबरदस्त ताकद पुन्हा एकदा. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय. आणखी एक षटकार निलेशच्या बॅटमधून.
MD11 जय सोनोई वडूनगर संघाने जे आक्रमण केलेलं आहे, खरं तर नक्कीच या आक्रमणापुढे निष्प्रभ झालेले गोलंदाज. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 27, फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. ड्राईव्ह केलेला आहे, काय जबरदस्त शॉट आपण पाहतोय, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार निलेश पाटीलच्या बॅटमधून. फक्त सिंगलची आवश्यकता आहे, स्कोर लेवल झालेला आहे आणि फक्त आणि फक्त 2 षटकामध्ये आपण पाहतोय की स्कोर इथे लेवल होतोय. डिफेन्सिव्ह फटका सिंगल घेण्याचाही प्रयत्न केलेला नाहीये. आता मात्र पाहतोय आपण 2 षटक म्हणजे 12 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता. सन्माननीय MD शेट यांचा नक्कीच पायगुण इथे लकी ठरला. MD शेट जय सोनोई वडूनगर बी संघ जेव्हा या स्पर्धेमध्ये खेळत होता दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी जर म्हटलं तर 62 धावांचं टार्गेट चेस करत आणलं होतं. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना मात्र जय सोनोई वडूनगर बी संघ हा पराभूत झाला होता. येस, आय थिंक विनिंग शॉट दिनेश पाटीलच्या बॅटमधून बघायचा आहे. निलेश पाटीलला टीम स्पिरिट आहे हे आणि एकामेकाला नक्कीच नेहमीच इथे मात्र पाहतो आपण वाईड बॉलचा इशारा आणि याचबरोबर MD स्पोर्ट नक्कीच MD जय सोनोई वडूनगर हा संघ या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचे अभिनंदन खास करून आपण अभिनंदन करूया राजेश धाकल्या पाटील जय सोनोई वडूनगर आणि सन्माननीय MD शेट यांचं, कारण फक्त आणि फक्त 2 षटकामध्ये 32 धावांचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे. मॅन ऑफ द मॅच